जय भीम दोस्तों, मी दयानंद जिरगे, लॉर्ड बुद्धा TV चॅनेल। आज रायगड जिल्हा ऐतिहासिक महाड या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 97 वर्ष पूर्ण झाली। या महाड ऐतिहासिक महाडच्या चौदार तळ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो अनुयायी या चौदार तळ्याला आणि क्रांतिभूमीला भेट देण्यासाठी येत आहेत। असेच समता सैनिक दलचे काही कार्यकर्ते माझ्याबरोबर जमलेले आहेत। तुम्ही किती वर्ष येता आणि काय सांगाल या समता? सर्वप्रथम 97व्या क्रांती दिनाच्या आपणास सर्वांना लाख लाख शुभेच्छा। बाबासाहेबांच्या अथक प्रयत्नातून पाण्यापासून वंचित असणाऱ्या सर्व समूहाला पाणी मिळवून देण्याचं काम बाबासाहेबांनी त्या काळामध्ये 97 वर्षापूर्वी केलं होतं। हा ऐतिहासिक विजय हा आपल्या सगळ्यांच्या मानवजातीला पाण्यापासून वंचित ठेवणारा हा विजय बाबासाहेबांनी मिळवला होता आणि त्या विजयाच्या अनुषंगाने सातत्यपूर्वक 97 वर्ष समता सैनिक दल हे याच ठिकाणी येऊन बाबासाहेबांच्या पुतळ्याला आणि क्रांती स्तंभाला सलामी देत असतं। याच्या पाठीमागचं गांभीर्य एकच आहे की बाबासाहेबांनी केलेल्या क्रांतीचं आपल्या आजच्या या नवीन पिढीला सातत्यपूर्वक त्याची जाणीव असावी, यासाठी आपण सगळेजण याच ठिकाणी येतो। खास करून आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातून 9 तालुक्यातून समता सैनिक दलाचे मार्शल याच ठिकाणी आलेले आहोत आणि आमचा उद्देश आहे की बाबासाहेबांची ही जी क्रांती आहे ही सतत तेवत ठेवायची, हा आमचा या पाठीमागचा उद्देश आहे। हा उद्देश साध्य करत असताना समता, बंधुता आणि न्याय या गोष्टींचा मध्य ठेवून आपण समता सैनिक दलामध्ये हा प्रत्येक मार्शलाच्या व्यक्तिमत्वामध्ये विकास आणि त्याचा कशा पद्धतीने आपल्याला समाजासाठी उपयोग करता येईल, अन्याय अत्याचार याच्यावरती आवाज उठवणं हे समता सैनिक दलाचं मुख्य काम आहे। सरकारच्या विरोधात न बोलता चांगलं काही करता येईल, समाजाला एकसंघ कसं ठेवता येईल, यासाठी आम्ही गेली 8 वर्ष भारत देशामध्ये असणाऱ्या 21 गटांना एकत्र करण्याचा विडा घेतलेला आहे। बाबासाहेबांच्या निधनानंतर या समता सैनिक दलाची अनेक शक्ल झाली। ज्या पद्धतीने RPI हा जो पक्ष बाबासाहेबांनी उभा केला होता त्याचे अनेक तुकडे झाले, तसेच 21 गट समता सैनिक दलाचे झाले आणि त्या गटांना एकत्र करण्याचं काम रत्नागिरी जिल्ह्यातून आम्ही समता सैनिक दलाच्या माध्यमातून आजपर्यंत 7 गटांना एकत्र केलेलं आहे आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या पद्धतीने सातत्याने काम करत आहोत। आपला प्रश्न आहे की आपण हा खाकी ड्रेस का घातलेला आहे, तर बाबासाहेबांनी जी चळवळ केली त्या चळवळीमध्ये त्या काळामध्ये महार बटालियनचे असणारे सर्व त्या काळातले सुभेदार, जमदार, अधिकारी हे सगळे खाकी ड्रेसमध्ये होते आणि बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा खाकी ड्रेस होता आणि त्याच ड्रेसचा आम्ही आज बलिदान केलेलं आहे, असं आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। जय भीम। जय भीम। माझं नाव शैलेश गमरे, तालुका गुहागर, रत्नागिरी। बोलायचं आहे का? ओके। आजचं 20 मार्च 2024 महाड क्रांती दिन। आज आम्ही समता सैनिक दल तालुका चिपळूण आणि गुहागर, रत्नागिरी यांचं प्रतिनिधित्व करून आम्ही इथे आलो आहोत। या क्रांती भूमीमध्ये आम्ही येण्याचं कारण हेच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 96 वर्षापूर्वी, आता हे 97 वर्ष चालू आहे, जे 96 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचा एकही थेंब न सांडता जी क्रांती केली, सर्वसामान्यांना जो न्याय हक्क मिळत नव्हता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणताही रक्ताचा थेंब न सांडता जी केली, त्याची लोकांना जाणीव व्हावी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आम्हाला स्वातंत्र्य दिलं, जे बंधुत्व, न्याय हे संविधानाद्वारे दिलेलं आहे, ह्याचं पुनर्जीवन करावं, यासाठी आम्ही समता सैनिक दल इथे या क्रांतीभूमीमध्ये आलो आहोत। सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम। आज या मोठ्या क्रांतीला 96 वर्ष कंप्लीट झालेली आहेत आणि 97व्या चौदार तळे सत्याग्रहाच्या निमित्ताने आपण सगळेजण एकत्र जमलो। तर सगळ्यांना या क्रांती दिनाच्या निमित्ताने समता सैनिक दलाच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो। अतिशय महत्त्वाचा दिवस आहे सगळ्यांसाठी, सर्व पण मनुष्य मात्रांसाठी, आणि असंच आपण सगळ्यांनी एकत्रित राहून सगळ्यांना हक्क मिळून, हक्क अधिकार मिळून सगळ्यांनी एकत्रित राहून या भारतामध्ये नांदलं पाहिजे। सर्व माणूस प्राणी समान आहेत, याचंच एक मोठं सत्याग्रहाचं एक केंद्र
आपण सगळ्यांना म्हणू शकतो. तरी पुन्हा एकदा सगळ्यांना आजच्या 97व्या महाड चौदा तळ्याच्या सत्याग्रहाच्या निमित्ताने पुन्हा एकदा समता संघाच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज ऐतिहासिक महाडच्या चौदार तळ्याला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो अनुयायी इकडे येत आहेत. तसेच क्रांतीभूमी या इथंही काही बौद्ध बांधव क्रांतीभूमीला अभिवादन करण्यासाठी येत आहेत. पुणे जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभेचे काही कार्यकर्ते इकडं क्रांतीभूमीला अभिवादन करण्यासाठी येत आहेत. साहेब, आपण किती वर्ष येत आहे कार्यक्रम? गेली 8-9 वर्ष आम्ही सतत दरवर्षी येत असतो इथं. कसं वाटतं तुम्हाला? छान वाटते. बरोबर. काय सांगाल याबद्दल? काय सर्वप्रथम 14 तळे महाड क्रांती दिनाच्या सर्वांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. मी अशोक सरतापे, मी पिंपरी चिंचवड पुणे इथून आलेलो आहोत. आम्ही सगळेजण भारतीय बौद्ध महासभेचे सगळे अनुयायी आहोत. खूप छान वाटतं इथं दरवर्षी यायला आणि इथं आल्यानंतर मन भरून येतं. बाबासाहेबांना जो संघर्ष केला त्यांनी, त्या भूमीला स्पर्श करण्यासाठी, त्या भूमीला वंदन करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी मोठ्या आतुरतेने आणि उत्साहाने येतो. आम्ही दरवर्षी इथं आल्यानंतर आम्हाला वर्षभराची ऊर्जा प्राप्त होते आणि बाबासाहेबांचं कार्य डोक्यात ठेवूनच आम्ही आमचं सगळं जीवन पुढे चालवत असतो. आणि या ठिकाणी आल्यानंतर वेगळ्या वेगळ्या भागातून, पूर्ण महाराष्ट्रातून, पूर्ण देशातून लोक आलेले असतात. या सर्वांना च्या भेटीगाठी होतात, त्यांची ओळख होते, त्यांचा परिचय होतो आणि एकमेकांना पाहिल्यानंतर असं वाटतं की अरे आपण एकटेनं केवढा मोठा समाज आहे आपला. हा समाज जर एकत्र झाला आणि जर आणखी आपल्या या सगळ्या मागण्यांबद्दल किंवा समाजाच्या एकूणच स्वाभिमानाबद्दल जर आम्ही एकत्र आलो तर चांगला संघर्ष करू आम्ही, असं आम्हाला या ठिकाणी वाटतं. सर्वांना पुन्हा एकदा सर्वांना जय भीम करतो, शुभेच्छा देतो आणि थांबतो. आत्ताच आपल्या बौद्ध बांधवांनी सांगितलं की इथं आल्यानंतर एक समाधानाचं मोठं वातावरण आम्हाला मिळतं आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आणि काही लोक आले, त्यांच्याशी आपण बोलूया. पुन्हा एकदा सर्वांना सविनय आणि सप्रेम जय भीम. सर्वांना आजच्या या ऐतिहासिक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आम्ही सर्वजण पिंपरी चिंचवडमधील भोसरी, चरोली, मोशी, दिघी या प्रांतातून या ठिकाणी आलेलो आहोत. जवळपास आमचे 20 मेंबर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमच्या मोशी भागातील 50 लोकांची, बांधवांची गाडी या ठिकाणी आता नुकतीच येणार आहे. तर अशा आमच्या या पिंपरी चिंचवड भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि दरवर्षी आम्ही या ठिकाणी येत असतो. या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला खऱ्या अर्थाने फार मोठी ऊर्जा या ठिकाणी मिळते, कारण की रक्ताचा एक थेंबही न सांडवता बाबासाहेबांनी या जगामध्ये अनमोल अशी जी क्रांती केलेली आहे, खऱ्या अर्थानं या ठिकाणी येऊन संयमानं आपण आपला विकास कसा करावा, विजय कसा करावा ही प्रेरणा आम्हाला या ठिकाणी मिळते. आणि निश्चितच आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारा हा दिवस आहे. त्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर जीवनामध्ये अजून आपण कशी प्रगती करावी ही ऊर्जा या ठिकाणी आल्यानंतर निश्चितच आम्हाला मिळते. धन्यवाद. जय भीम. तुम्हाला काय वाटतं? किती वर्ष येत आहे तुम्ही? मी गेली 5-6 वर्ष येतो इथं. काय वाटते तुम्हाला? एकदम आनंद वाटतो, डोळे भरून येतात माणसं बघितलं का. ज्याने बाबासाहेबांनी संघर्ष केला पाण्यासाठी, हे का पाणी फुकट भेटलेलं नाही, ह्या पाण्याच्याला संघर्ष करावं लागतं. आता पाण्याची किंमत आपल्याला लोकांना कळत नाही, म्हणून सर्वांना विनंती आहे, हे पाणी जे भेटलं ते संघर्षामुळे भेटलं आणि महाडला आल्यानंतर एवढा आनंद वाटतो की बाबासाहेब सगळ्या जगापर्यंत पोचलेत, तर आपण कुठे ना कुठे बाबासाहेब थोडंसं खारीचा वाटा म्हणून कार्य करावं अशी सर्वांना विनंती करतो. आम्ही ही प्रभागावरती भोसरी, चरोली, दिघी ह्या 4 प्रभागाचे आम्ही हे आहे दी बुद्धिबळ सोसायटी एकच संघर्ष करू. आमचे अध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्ष आहेत. आम्ही त्यांनी सर्वांनी आम्हाला वाटा दाखवले इथे यायचे आणि प्रत्येक वेळेला आम्ही येतो इथं आणि आम्हाला आनंद वाटतो बघे. मामा, तुम्हाला काय वाटतं? सर्वप्रथम या वर्धापन दिनाच्या सर्व शुभेच्छा. आज इथे आल्यापासून फार आनंद होत आहे आणि अशीच परंपरा कायमस्वरूपी राहावा अशी सदिच्छा आहे. आणि सर्व आपल्या एकच बांधवांनी
एकत्र येऊन सर्व संघर्ष कुठल्या गोष्टीला करावा अशी मी सर्व बांधवांना नम्र विनंती करतो आणि बाबासाहेबांचे जे कार्य आहे असंच पूर्ण करावं अशी नम्र विनंती. सदिच्छा. जय भीम. जय भीम साहेब. ही क्रांतीचा स्तंभ जी महाडमध्ये जी काय 14 तारखेचा सत्याग्रह झाला तो सत्याग्रह जगातील एकमेव सत्याग्रह असा आहे की पाण्यासाठी सत्याग्रह झालेला आहे आणि निसर्गनिर्मित पाणीसुद्धा आहे ना या माणसांना जनावरांना पिण्यासाठी मुभा होती परंतु माणसाला पिण्याची मुभा नव्हती आणि ती जो निसर्गनिर्मित हक्क आहे तो हक्क बाबासाहेबांनी मिळवून दिला आणि आज स्वाभिमानानं आज जो पूर्वीचा जो SC ST OBC जो समाज होता बरोबर का पृष्ठ अस्पृश्यमध्ये जो का जातीव्यवस्थेमध्ये अडकलेला समाज आज मानानं सन्मानानं जो जगतोय तो बाबासाहेबांमुळे जगतोय. या बाबासाहेबांमुळं या क्रांतीस्तंभामुळं ह्या ठिकाणी मनुस्मूर्ती झालेली आहे. मनुस्मूर्तीच्या माध्यमातून जे प्राचीन जातीव्यवस्थेचे नीतिनियम तोडले आणि बाबासाहेबांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं आणि ह्याच ठिकाणी आपल्याला पाण्याचाही संघर्ष केला पाणी पिण्यासाठी बरोबर का. ह्या ठिकाणामधून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रेरणा मिळते. हीच प्रेरणा घेऊन हीच ऊर्जा घेऊन आम्ही आयुष्यभर पुढच्या वर्षापर्यंत आपण व्यवस्थित जीवन जगू शकतो बरोबर का. धन्यवाद. जय भीम साहेब. भीमान दिल सारा हे कमी कशात नाही रे. भीमान दिल सारा हे कमी कशात नाही रे. काय माडी काय गाडी काय साडी सारं ओक्यामध्ये हाय रे. काय गाडी काय माडी काय साडी सारं ओक्यामध्ये हाय रे. काल खायाला मिळत नव्हता तुकडा अंगावरी घाला मिळत नव्हता कपडा. काल खायाला मिळत नव्हता तुकडा अंगावरी घालाय मिळत नव्हता कपडा. भीमाच्या पुण्याईनं मोठ्या हॉटेलमध्ये खाय ग. भीमाच्या पुण्याईनं मोठ्या हॉटेलमध्ये खाय ग. काय गाडी काय माडी काय साडी सारं ओक्यामध्ये हाय रे. काय गाडी काय माडी काय साडी सारे ओक्यामध्ये हाय रे. काल गाडीत बसायची होती बंदी आजही मायनानं फिरायची संधी. काल गाडीत बसायची होती बंदी आजही मायनानं फिरायची संधी. भीमाच्या मुळा पोरग घालत सुट बूट टाय ग. भीमाच्या मुळा पोरग घालत सुट बूट टाय ग. काय गाडी काय माडी काय साडी सारं ओक्यामध्ये हाय रे. काय गाडी काय माडी काय साडी सारं ओक्यामध्ये हाय रे. अंगावर घालतो सोनं नानं भीमाच्या पुण्याईनं. नाहीतर काय नव्हतं पाठीला झाडू होता पाठीला झाडू आमच्या हातात मडकं. पाणी टाके ना कोणी माठावर वागावानी पेला पाणी उभा त्या तळ्याच्या काठावर. अशी गत होती बाबा. जय भीम साहेब. मेकर तालुका जिल्हा बुलढाणा राहणार घाडबोरी साळूबाई आंबोरे. जय भीम साहेब. जयाजी ताटसे राहणार राजेगाव जिल्हा हिंगोली. आम्ही दरवर्षी या ठिकाणी येतो महाच्या क्रांतीच्या स्तंभाच्या दर्शनासाठी यायच्या. साहेब पहिलं पाणी पेटलं रोहिणी नदीच्या काठावर. पहिला झगडा झाला रोहिणीच्या काठावर पाण्यासाठी झगडा झाला. त्याच्यानंतर बाबासाहेब 1927 साली 20 मार्च या ठिकाणी महाड क्रांती घेऊन आणली. त्यावेळेस राहण्याची सोय नव्हती. समाज खेड्यापाड्यात निघाला. मोठ्या संघर्षाने या ठिकाणी संघर्ष केला. त्याच्यामुळं आज अस्पृश्यता नष्ट झाली. आता आम्हाला पाणी मिळतं प्यायला नाही पाणी मिळू देत नव्हते. या ठिकाणावर संघर्ष झाल्याच्या नंतरच पाणी मिळालं. हे सुखान मिळालं आहे. पाण्याची लढाई आजही संपली नाही. आजही नळावर आहे आजही शेतावर आहे आजही वड्यावर आहे. आम्हाला पाणी मिळालं पाहिजे शेताला मिळालं पाहिजे. पाण्याची लढाई संपली नाही. आजही बी आम्ही आज पाणी पितो तर बाबासाहेबच्या क्रांतीमुळं ही महाडची क्रांती. या महाडच्या क्रांतीला या 14 अभिगत वादन देण्यासाठी आम्ही इथं आलो आणि दरवर्षी येतो. एवढं मूल. जय भीम. सर्वांना सप्रेम जय भीम. मी प्रवीण पुणेकर भारतीय बौद्ध महासभा विभाग सरचिटणीस.
आज आम्ही भारतीय बौद्ध प्रभाग पिंपरी चिंचवड सर्व सभासद इथं या क्रांतीभूमीला अभिवादन करण्यासाठी आलो आहोत. आज खरं तर आजचा हा ऐतिहासिक दिवस आहे. आजचा ऐतिहासिक दिवस म्हणजे आज आपल्याला माहीत आहे की आज आपण प्रत्येक क्षणी जर पाणी पित असेल तर त्या प्रत्येक पाणी पित असताना आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खरी आठवण झाली पाहिजे. कारण हे पाणीसुद्धा आपल्याला संघर्ष करून मिळालेलं आहे. पूर्वी जनावरांना पाणी पिण्याची मुभा होती, पण आपल्या समाजाला पाणी शुद्र म्हणून आपल्याला पाणी मिळत नव्हतं. पण या पाण्याचा सत्याग्रह करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरं तर आपल्याला जीवनदान दिलेलं आहे. ह्या जीवनदान देत असताना आज या क्रांतीभूमीला जेव्हा आम्ही अभिवादन करत असताना आम्हाला जी प्रेरणा मिळतं त्या प्रेरणेच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये आम्ही जास्तीत जास्त समाजाला आम्ही कसं विकसित करू शकतो, कसं सहकार्य. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य आहे हे न विसरणारं कार्य आहे. कारण त्यांनी आपल्याला या मानसिक गुलामीतून मुक्त करून आपल्याला पाण्याचा सत्याग्रह करून आपल्याला पाणी पिण्याची मुभा दिली. कारण जर आपल्याला आज पाणी मिळालं नसतं तर आपण जीवन जगत नसतो. तर अशा प्रकारचा हा ऐतिहासिक दिवस आहे. परत मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला अभिवादन करतो आणि सर्वांना जय भीम करतो. धन्यवाद. आजचा दिवस हा खऱ्या अर्थानं या देशामधल्या तमाम गोरगरीब दलित जनतेचा स्वातंत्र्य दिन आहे की ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये जे गुलामगिरीच्या शृंखला पायामध्ये होत्या त्या खऱ्या अर्थानं तोडल्या. माणसाला माणसासारखं वागवलं जात नव्हतं. पाण्याला पिण्यावर सार्वजनिक पाणवठ्यावरती बंदी होती. बाबासाहेबांनी पहिल्यांदा ती बंदी झुगारली आणि खऱ्या अर्थानं एक वेगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य या देशातल्या दलित पददलित सर्व समाजाला तुम्हीसुद्धा माणसं आहात आणि तुम्हीसुद्धा या देशाचे मालक आहात अशा पद्धतीची एक भावना बाबासाहेब निर्माण केली आणि तीच भावना आज जागवण्यासाठी या इथे लाखो लोक जमलेले आहेत असं मी आपल्या चॅनलच्या वतीने इथे नमूद करू इच्छितो. आणि या सर्व आजच्या दिनानिमित्त तुमच्या चॅनलमधून पाहणाऱ्या आणि इथे उपस्थित असणाऱ्या सर्व आंबेडकरी जनतेला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम. जय भीम. नमोबुद्धाय. आम्ही त्रिरत्न ऑब्झर्वर टूरकडून आम्ही मुंबईवरून आलेलो आहोत की जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927मध्ये समानतेच्या अधिकारासाठी पाणी जी सार्वजनिक आणि मूलभूत गरज असते त्या सार्वजनिक मूलभूत गरजेसाठी आणि सगळ्यांना तो समानतेचा अधिकार प्राप्त व्हावा यासाठी ते महाडमध्ये 14 तारीख इथे त्यांनी सत्याग्रह केला. तर जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या अधिकारासाठी सगळ्यात पहिले क्रांती त्यांनी घडवून आणली तर तिथे नतमस्तक होण्यासाठी त्यांना वंदन करण्यासाठी आम्ही मुंबईमधून आलेलो आहोत. तर जय भीम आणि नमो बुद्धाय. सर, ॲडव्होकेट समीर जाधव मुंबईवरून आलेलो आहे. आज आपण जे पाणी पितो आहोत हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की हे जे आपण आज पाणी पितो आहोत ते एका व्यक्तीच्या संघर्षामुळे पाणी पित आहोत. आज आपण सगळेजण तर आज आपण घरामध्ये एक घोट जरी पाण्याचं पितोय तर ह्या सगळ्याचं श्रेय जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. तर हा दिवस कधीही कोणी विसरू नये. नमो बुद्धाय. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927ला जो संघर्ष केला, जो पाण्यासाठी संघर्ष केला तो मूलभूत हक्कांसाठी आहे आणि याचं भान सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. आणि त्यामुळं काय माहिती ह्या भूमीला इतकं महत्त्व आहे. महाड भूमी ही आज जवळजवळ बाबासाहेबांच्या या क्रांतीमुळे जगाच्या पाठीवर प्रसिद्ध आहे आणि या भूमीचं पावित्र्य हे प्रत्येकाने जपलं पाहिजे. आणि या भूमीला वंदन करण्यासाठी प्रत्येक बौद्ध स्थळाला जाऊन भेटून घेणं, बाबासाहेबांची क्रांतीभूमी असो स्फूर्तीभूमी असो या ठिकाणी प्रत्येकाने आपलं तिथं जाऊन नतमस्तक होणं आणि अनुसरण करणं ही काळाची गरज आहे. त्याशिवाय आपल्या मानसिकता बदलणार नाही. आपली मानसिकता सुधारण्यासाठी प्रेरणा घेण्याची गरज आहे. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम दोस्तो. आज ऐतिहासिक माणगाव या महाडच्या 14 तळ्याला सत्याग्रह बाबासाहेबांनी केला होता. त्याच महाडच्या 14 तळ्याला ऐतिहासिक असणाऱ्या ह्या महाड 14 तळ्याला महाराष्ट्रातील लाखो लोक बाबासाहेबांना आणि 14 तळा अभिवादन करण्यासाठी आले आहेत. त्याच डॉक्टर बाबासाहेबांच्या भूमिकेतून एकच भीमा तुझ्या जन्मामुळे या नाटकाचे महान नाट्य
रूपांतर करण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारलेली आहे. जय भीम. प्रथमतः आपणा सर्वांना क्रांतिकारी जय भीम. महामानव क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका मला साकारायला मिळते. मी प्राध्यापक मुबीन तांबोळी. जय हो एंटरटेनमेंट पुणे याचा भीमा तुझ्या जन्मामुळे ह्या महानाट्याची आमची संपूर्ण टीम आज महाडच्या ह्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी आलेली आहे. आणि या भूमिकेमध्ये ज्यावेळेस बाबासाहेबांचं कार्य अनुभवता येईल आणि बाबासाहेबांनी आपल्याला समाजासाठी जे काही ऐतिहासिक कृती आणि समानता आपल्या सर्वांसमोर ठेवली आहे तेच कार्य आमची ही पूर्ण टीम संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर करत असते आणि याचा आम्हाला अभिमान आहे. आणि मी नेहमी हे वाक्य म्हणतो की ही भूमिका करत असताना हे आयुष्याचं सार्थक झालं हेच मनोभावे शुभेच्छा असं वाटतं. नमस्कार, मी अभिनेता राजेंद्र तामाणे. भीमा तुझ्या जन्मामुळे या महानाट्यामध्ये मी एक सनातनी ब्राह्मण थोडक्यात म्हणावा लागेल तो जो बाबासाहेबांच्या विरोधामध्ये असतो. ह्या महाराजांना आपण आपल्या गावातून हाकलून देऊ, या महाराजांविषयी त्याला तिरस्कार असतो. महाराज जातीचा हा जो आंबेडकर आहे हा इतका शिकला कसा, बॅरिस्टर झाला कसा, आणि जरी झाला तर आमच्या मांडीला मांडून लावून त्याची कुठलीच अशी हैसियत नाही की आमच्या सगळ्यांनी बसावं असं म्हणणारा तो ब्राह्मण असेल तरी पण मी जय ज्योती जय क्रांती महात्मा फुले हे बाबासाहेबांचे गुरु होते. त्यांच्या विचारांचं आम्ही काम करत असतो. काम करताना वाईट वाटतं मनामधनं की आपण बाबासाहेबांबद्दल असं वाईट बोलतो, पण शेवटी जे मी एक कलावंत आहे ती भूमिका आहे ती साकारताना मलाही वाईट वाटतं. तरी पण मी ही भूमिका करताना मला खूप आनंद होतो. आणि ही भूमिका मला आमच्या नाटकाचे लेखक दिग्दर्शक प्राध्यापक प्रकाशकुमार वाघमारे सरांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे आणि बार्टीचे आणि त्यांच्या सर्व साहेबांचे मी आभार मानतो. माझ्याबरोबर आमच्या इथे छोटी रमाई काम करते, त्यानंतर आमच्याकडे रामजी बाबांचं काम करतात, दीपक कुदळे आहेत, आमच्याकडे सावित्रीबाई फुलेंचं काम करणारे आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, आणि त्या बाजूला आमच्या नाटकाचे लेखक दिग्दर्शक आणि निर्माता. तर सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम आणि धन्यवाद. माझं नाव सोनाली. या नाटकात मी रमाईची भूमिका साकार करते आणि रमाईची भूमिका खूप मोठी आहे, त्यांच्याबद्दल बोलेल तितकं कमीच आहे. सो मला अतिशय आनंद होतो या नाटकात काम करताना, रमाईची भूमिका साकारताना, कारण त्यांनी खूप त्याग केला आहे, बाबासाहेबांना नेहमी संघर्ष केला आहे, बाबासाहेबांना नेहमी सपोर्ट केला आहे आणि त्यांची भूमिका खूप मोठी होती आणि त्यांच्याबद्दल बोलावं तितकं कमीच आहे. खूप त्याग केला आहे त्यांनी आणि मला तो रोल करताना, ती भूमिका साकारताना खूप आनंद होतो आहे आणि त्यासाठी थँक्यू आणि सगळ्यांना जय भीम. या नाटकाचं लेखन करतानाच मी ज्यावेळेस बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे प्रसंग यायचे त्यावेळेस डोळ्यातून आपोआप पाणी यायचं. नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन मी केलेलं आहे, पण ज्यावेळेस बाबासाहेबांचं ते वाचन चालू होतं त्यावेळेस कळालं की अरे खरंच हा माणूस का महापुरुष आहे, का युगपुरुष आहे. आणि मग या महानाट्याचे जे सादरीकरण आहे भीमा तुझ्या जन्मामुळे, ह्याचं सादरीकरण हे फक्त मनोरंजन किंवा ह्याचं सादरीकरण हे फक्त पैसा कमवण्याचं माध्यम हे न राहता ही एक चळवळ उभा राहिली. आणि गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये या महानाट्याचे जवळजवळ 70 प्रयोग आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर केलेले आहेत. खूप कमी मानधनामध्ये आम्ही एक बाबासाहेबांची चळवळ, बाबासाहेबांनी आत्तापर्यंत काय केलं आणि आज आम्ही काय करतोय हा मेन कन्सेप्ट आहे. बाबासाहेबांचं राजकीय भूमिका काय होती, बाबासाहेबांनी आम्हाला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मूलमंत्र दिला, पण आज आम्ही काय करतोय ह्या सगळ्या भूमिका आपण याच्यामध्ये मांडलेल्या आहेत. आणि ते महानाट्य भीमा तुझ्या जन्मामुळे खूप कमी मानधनामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात करतो.